मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा, पाऊसच मिळायचा नाही, अशा परिस्थितीमध्ये असताना देखील ढगफुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा, ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमय झालेले आहेत. एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे, पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीएवढं पाणी, कमरेएवढं पाणी, प्रत्येकाच्या घरात पाणी आहे. आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे. काय जनावरं वाचवता येईल तेवढी प्रशासनानं वाचवली. काही लोक अडकलेले होते, त्यांना आर्मी आणून त्यांना बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील, बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील, काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये पण काही मृत्युमुखी लोक पडले. जनावर पण काय वाहून गेली. परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलकाव देणारं असे ते प्रसंग होते. डोळ्यातून पाणी याचं सगळं झालं. त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पूर थांबवू शकत नाही, काय करू शकणार, पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे. मी त्याच रात्री 11 वाजता मी 10 लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत. त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता आम्ही गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही लोकांना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू. तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्यांची. आज सगळा कार्यकर्ता, आपण बघितलं असेल गर्दी, बघितलं असेल त्या गर्दीचा सगळा कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सगळे कार्यकर्ते तिथं उपस्थित राहिले. आणि उपस्थित असताना मी मदतीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे. कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके, हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात, आपणाला आधार देतात आणि अशा वेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित होत्या, सगळ्या बहिणींनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला. आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये 10 लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले. आणि जवळजवळ चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात, त्यामुळं चाराही आम्हाला 300-400 ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते. त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील. त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या, ट्रक्स आम्ही सगळे भरून, धान्याचे ट्रक्स आणि चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो, रवाना करू. मी गोरे साहेब तिथले पालकमंत्री आहेत, आपले ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा, आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं. आता परिस्थिती अशी आहे, आता पाणी ओसरायला लागेल, थांबणार नाही पाणी, पण ओसरायला लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल, आरोग्याची परिस्थिती तयार होईल, जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल, स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल, ही परिस्थिती खूप भयानक आहे. त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करेन, अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे. ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या, मानसिक द्या, पण आपल्या बंधुत्व, आपल्या माता बहिणींना, आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे. आणि माझ्या तालुक्यातून मला अभिमान वाटेल की आज एवढ्या उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले. सगळ्यांनी 5,000, 2,000, 10,000, 20,000, 50,000, 25,000, लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे. 2 ट्रॉल्या आहे, 4 ट्रॉल्या, 3 ट्रॉल्या, 1 ट्रॉली, अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला. आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्तांना, माता बहिणींना, मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल. हे तिथले मंत्री दक्षता घेतील, आपले गोरेसाहेब ग्रामविकास मंत्री. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन केला, डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल. त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवू. देवेंद्र भाऊ असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, सगळे कॅबिनेट मंत्री, सगळे पालकमंत्री आणि त्या विभागाचे आमदार सगळे जागेवर आहेत. त्यामुळं तिथं परिस्थिती काय डेव्हलप होते, काय नाही होत, त्या दृष्टिकोनातून सगळा सर्वे तातडीनं ताबडतोब करून सगळं करून त्यामध्ये 200 कोटी तर 2,000 कोटी तर आपण त्यांना वर्ग केले जातात, बरोबर ना. ऑलरेडी वर्क केलेत 2,000 कोटी, 2,000 कोटी आपण वर्क केलेत त्यांच्यासाठी, बरोबर ना. पण अजून लागले तर अजून वर्क करतील. त्यामुळे सर्वे व्हायला पाहिजे आणि सर्वे व्हायला आता अडचण आहे कारण पाणी भरले सगळं. त्यामुळं सर्वे जसा होईल तसे त्याचे पैसे वाटायचे सर्वे करू. केंद्रालाही प्रस्ताव जातो त्यांचा
अशा आपत्तीमध्ये केंद्रही मदत करतं आपल्याला, केंद्राचे पैसे आपल्याला मदत देतील, पण आम्ही शेतकऱ्यांना, अशा आभास झालेल्या शेतकऱ्यांना, दुःख झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोकळा सोडणार नाही. त्याच्यामागं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन ठामपणे आम्ही उभा राहू. जसं आमच्या तालुक्यातले आमचे सगळे कार्यकर्ते उभा राहत आहेत, तसे प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते उभा राहतील. त्यामध्ये आम्ही 10 लाखाची मदत केली ती केली. मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिलं मदत असेल. आणि त्यानंतर पुन्हा आमचे अध्यक्ष चव्हाणसाहेब त्यांनी सगळ्यांचा 1 दिवसाचा पगार हा पण डिक्लेअर केला. आणि त्यामध्ये माझाही पगार घ्या म्हटलं. मी इथं पैसे दिले म्हणून माझा पगार घेऊ नका असं नाही. त्यामध्ये माझाही जो पगार असेल तो माझाही पगार त्यामध्ये घ्या आणि ही मदत जाऊ द्या. ह्या दृष्टिकोनातून 1 महिन्याचा पगार सगळ्यांनी देऊ केला, सगळ्या आमदारांनी भाजपच्या. आणि बाकीच्या गोष्टी प्रत्येकजण डिक्लेअर करतील. पण आपणाला हा मुद्दा सहकार्य करून हा सॉल्व करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे परके नाहीत, आपले भाऊबंद आहेत. त्यामुळे त्यांना मत्तीच हात देणं सगळ्यांचं काम आहे.